ठरलं तर मग या मालिकेच्या 1 मेच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनच्या हातामध्ये 1-2 नाही तर जबरदस्त पुरावेची बरसात झालेली आहे। अर्जुनला या सगळ्यामध्ये जे काही त्या खुनाच्या रात्रीचे क्लू मिळालेत त्यामुळे मालिका एका वेगळ्याच टर्नवरती आली आणि आता रविराजांच्या हातामध्ये असं काही लेटर लागले की त्याच्यामुळे प्रियाचे धाबे दणाणलेत। नागराज, प्रिया, महिपत यांची कुकारस्थानं बाहेर येण्याची वेळ झालेली आहे। चैतन्यने मोठ्या शिताफ अर्जुनच्या मदतीने ती नोटीस रविराजांपर्यंत पोहोचवले। कसली नोटीस आहे, काय नोटीस आहे आणि हुकुमाचा एक्का हा नक्की काय आहे? चैतन्य आणि आता अर्जुनच्या हातामध्ये हुकुमाचा कोणता एक्का लागलाय ज्याच्यामुळे केस झटक्यात सॉल्व्ह होणार, सगळं या व्हिडिओमध्ये। इकडे रूम मध्ये अर्जुन आणि सायली दोघं जण डिस्कस करत असतात। त्यावेळेला अर्जुन सांगत असतो, कसं हो प्रतिमा आत्यांसारखं सेम टू सेम तुम्हाला वागणं जमतं। म्हणजे खरं तर प्रतिमा आत्याचे सगळे गुण मला तुमच्यामध्ये दिसतात। प्रतिमा आत्या नेहमी म्हणायची की कोणतीही गोष्ट असेल ना तर ती सिच्युएशन करून हँडल करता येते, डिस्कस करून हँडल करता येते, कम्युनिकेट करून हँडल करता येते। यासाठी कोणतीही गोष्ट वादविवाद करायची गरज नाहीये आणि ती नेहमी असंच करायची। ज्या वेळेला घरामध्ये काही निर्णय घ्यायचे असायचे ना तेव्हा ती सगळ्यांना एकत्र बोलवायची आणि तिचा विषय ती मांडायची आणि त्यानंतर डिस्कस व्हायचं आणि त्यानंतर मग पूर्णपणे त्या निर्णयावरती यायची। आज तुम्ही सुद्धा जे काही केलत ना खरंच म्हणजे तुम्ही सुद्धा आज सेम टू सेम तशीच सिच्युएशन हँडल केलीत। यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, तसंच आहे जे प्रतिमात्यांचे विचार आहेत ना तेच माझे विचार आहेत। आपण कुठचीही गोष्ट बोलून नक्कीच सॉल्व्ह करू शकतो, कम्युनिकेट करून सॉल्व्ह करू शकतो हे मला माहिती आहे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, मला तर असं वाटतं ना की तुम्ही खरंच प्रतिमा आत्यांची मुलगी आहात की काय? प्रतिमा आत्या आणि तुमचे गुण इतके जुळतात ना आणि खरं तर जी खरंच मुलगी आहे ना तिचे आणि प्रतिमा आत्याचे बिलकुल गुण जुळत पण नाही। असं म्हटल्यावरती सायली म्हणते, म्हणजे खरं सांगू का तर माझी खरी आई कोण आहे, माझी खरी आई कोण आहे मला खरंच माहित नाहीये, पण माझी खरी आई जी कोणी असेल ना ती प्रतिमा आत्यासारखीच असणार आहे। कारण प्रतिमा आत्यासारखे संस्कार तिने माझ्यावरती केलेले असणार। मला ज्या वेळेला प्रतिमा आत्यांना पाहते ना मला असं वाटतं की मी माझ्या आईलाच भेटली आहे। मला खरंच या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आत्यांसारखी आत्या सासू लाभली ना हे सुद्धा मी माझं भाग्य समजते। म्हणजे आईच्या रूपात जरी लाभली नसली तरी आता ती आत्या सासूच्या रूपामध्ये ज्याप्रमाणे मला लाभलेली आहे ना ते सगळं मला आता खूप छान वाटते। यावरती अर्जुन म्हणतो, खरंच आहे, पण तिची स्वतःची मुलगी ही आता अपोजिट कशी काय सांगा बरं तुम्ही मला। यावरती सायली म्हणते, तिच्याशी काही मला देणं घेणं नाहीये, पण खरं सांगायचं तर प्रतिमा त्या प्रत्येक सिच्युएशन ज्याप्रमाणे हँडल करतात ना ते मला खूप आवडतं। प्रत्येक वेळेला त्यांचा असा जो स्टँड असतो ना, अर्जुन म्हणतो हो, आणि ते सगळे गुण मला तुमच्यात दिसतात। अर्जुन आता प्रतिमा आणि सायली ह्या दोघी जणी नेहमीच सारख्या वाटत असतात। नेहमीच या सगळ्यामध्ये आता त्यांची तुलना तो करत असतो आणि आज पण तो तेच करत असतो। हे सगळं चालू असताना इकडे आता कल्पनाची तिरमिरी झालेली असते आणि कल्पना म्हणते, तुम्ही माझ्या विरोधात जात त्या सायलीची बाजू घेताय। यावरती आता इकडे प्रताप सांगतो, हे बघ मला ह्या सगळ्यामध्ये सायलीची बाजू अजिबात घ्यायची नाहीये, पण तू एक विचार कर ना, सायली आपली सून आहे हे आपल्याला मान्य करायला लागणारच आहे। म्हणजे कसं आहे प्रतिमा, आपल्याला जर का गुडघा दुखत असेल तर आपण पाय नाही ना कापून टाकू शकत, तसंच आहे सायली आणि अर्जुन हे आपली मुलं आहेत। त्यांनी आपल्याला दुखवलं तरी आपण त्यांना आपल्यापासून दूर लोटू शकतो का? असं म्हटल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते, अहो सायली ज्या वेळेला या घरामध्ये आली ना तेव्हा तिचा स्वीकार करणारी पहिली मी होते। मी पहिल्यांदा तिचा स्वीकार केला, पण त्यानंतर मला काय मिळालं तर 2 वर्ष फसवणूक झालेली सासू हा ठप्पा ना। मग 2 वर्ष माझी फसवणूक करताना तिला काहीच नाही का वाटलं आणि त्यामुळे आता मी या सगळ्यामध्ये पुन्हा कुणावरती विश्वास ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू इच्छित नाहीये। यावरती प्रताप म्हणतो, अगं तू धोका खाल्लास तर मी नाही का खाल्ला? मी पण माझ्या थोबाडीत खाल्लीस ना या सगळ्या प्रकरणामुळे, पण म्हणून आपण तेवढंच घेऊन बसतो का? प्रतिमा, अगं ती आपली मुलं आहेत आणि या बाबतीत आपण त्यांना माफ केलंच पाहिजे।
इकडे तोपर्यंत आता इकडे प्रतिमा सांगत असते, म्हणजे तुमचा सायलीवरती जरी राग असला ना तरी सायली 100 नंबरी सोनं आहे, हे कुणी बघायलाच मागत नाहीये. सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना एकत्रित आणण्याचा इतका प्रयत्न करते, पण कुणीही तिच्या प्रयत्नांना या सगळ्यामध्ये आता ॲप्रिशिएटच करत नाही. यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा अगं त्या दोघांनी जे काही केलंय ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं, अगं ते खूप मोठं हे आहे गे. म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सगळं वकिली भाषेमध्ये ऐकतो, पण घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे ऐकणं हे काही साधं सोपं नाही आहे ग. तिने फसवणूक केली घरच्यांची आणि त्यामुळे सगळेच घरचे अस्वस्थ आहेत. यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे काय फक्त तिने एकटीनेच केलंय का? ती एकटीच या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती का? बाकी कुणीही या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतं, अर्जुन इन्व्हॉल्व नव्हता. यावरती आता रविराज सांगतात, मग तुला माहिती असेल तर कल्पना वहिनी या अजूनही अर्जुन सोबत बोलत नाही येतच ना, त्या अर्जुनला सुद्धा आता तीच वागणूक देतात. यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, अर्जुनला काहीही वागणूक मिळत नाहीये. जेवढा अपमान आणि जेवढे बोल सायलीला लागतायत ना त्याच्या काहीच पट अर्जुनला लाईन बोल लागत आहेत. आणि मुळातच तरी सुद्धा हा अपमान आणि हे सगळे बोल समजून ती आता त्याच घरात राहते. एखादी जर का मुलगी असते ना तर या सगळ्यामध्ये आता तिने कधीच वेगळं राहण्याची मागणी केली असती आणि अर्जुनने तिची मागणी मान्य पण केली असती. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये ती आता जे काही करते ना ते घराला एकत्रित बांधण्यासाठी आणि म्हणून या सगळ्यामध्ये ती घर सोडायला तयार नाहीये, कारण घराला तिला बांधून ठेवायचं आहे. मग असं असताना या सगळ्यामध्ये आता तिचा कोणी विचारच नाही का करणार? म्हणजे आपण कुणीही मान्य करायला तयारच नाही आहोत की सायली हे 100 नंबरी सोनं आहे, कारण तुमच्या मनावरती ते बसलेलंच आहे की हे मान्य करायचंच नाही. त्यामुळे तिचे गुण दिसले ना तरी पण तिच्या दोषांवरतीच तुम्ही सगळेजण बोट ठेवणार हे नक्की. असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये सायलीच्या बाजूने खंबीरपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत उभी असणारी एकमेव व्यक्ती असते. आणि आता प्रतापला सुद्धा आता सायलीचा चांगुलपणा दिसायला लागलेला असतो. इकडे तोपर्यंत मग आता सांगायला लागतं, प्रताप आपण बघतोय ना की सायलीमध्ये खरं तर आपल्याला प्रतिमाचे किती गुण दिसतात. यावरती मग आता कल्पना म्हणते, हे सगळं काही नाही हो, तिची ही सगळी नाटकं आहेत. यावरती प्रताप म्हणतो, काय नाटकं? मला तर नेहमी वाटतं की प्रतिमानेच तिच्यावरती संस्कार केले असतील. दरवेळेला प्रतिमासारखं तिची आता जी सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत आहे ना, आजच तू बघ आता तिने आपलं आणि अर्जुनचं नातं कसं सिद्ध केलं. तुला माहिती आहे ना, सगळ्यांच्या समोर सिद्ध केलं. अशीच एक घट यापूर्वी घडली होती. तन्वीचा नुकताच जन्म झाला होता. त्यावेळेला पूर्णाईने काय फतवा काढला होता? पूर्णाईने फतवा काढला होता की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आपण सुभेदार आणि किल्लेदार या दोघांनी मिळून आता आपण एक बंगला बांधायचा आणि आपण एकत्रितपणे राहायचं. सगळ्यांना ही इच्छा मान्य होती, सगळ्यांना हे मान्य होतं आणि सगळेजण या ह्याच्यामध्ये तयार झाले होते. पण प्रतिमाला ही गोष्ट मान्य नव्हती. प्रतिमाने या सगळ्यामध्ये आता एक मीटिंग घेतली, आठवतंय? आज सारखंच गेट टुगेदर त्या सुद्धा वेळेला ठेवलं होतं, आठवते का? यावरती कल्पना होकारार्थी मान हलवते आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, पण त्यावेळेला प्रतिमाचं म्हणणं वेगळं होतं. तिने सगळ्यांना बोलवलं आणि तिने समजून सांगितलं की आपण जोपर्यंत एकमेकांपासून लांब आणि आनंदाने गोडी गुलाबीने राहू ना तेवढं चांगलं आहे. जर आपण जवळ येण्याचा किंवा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला तर भांड्याला भांडं लागणार आणि आपल्यात भांडणं होणार. आणि तिने आपलं मत सगळ्यांना व्यवस्थितरित्या पटवून दिल्यानंतर मगच आपल्याला कळलं आणि आपण वेगवेगळे बंगले बांधले, आठवतंय ना? यावरती कल्पना सांगते, हो. त्यावरती आता प्रताप म्हणतो, आणि सेम सायलीने याच गोष्टी केलेल्या आहेत. तुला समजतंय? सायलीने या सगळ्यामध्ये आता तिचं आणि अर्जुनचं नातं किती खरं आहे, तिचं आणि अर्जुनचं नातं या सगळ्यामध्ये किती पवित्र आहे आणि किती कम्पॅटिबिलिटी आहे दोघांच्या मध्ये, हे कसं सिद्ध केलंय तू पाहिलंस ना हे सगळं. म्हणजे जो स्टँड प्रतिमाने त्यावेळेला घेतला होता ना तो स्टँड आता इकडे घेतलेला आहे सायलीने. म्हणून मला त्या दोघींचं एकत्रितपणा जाणवतो. असं म्हणत आता इकडे प्रताप कल्पनाला बरोबर समजवत असतो.
त्याच वेळेला इकडे आता अश्विन सांगत असतो, तुला माहितीये का तन्वी, लहानपणी सुद्धा आता आम्ही हे असंच खेळायचो आणि असेच गेम व्हायचे. यावरती प्रिया म्हणते, हो पण लहानपणी खोडा घालण्यासाठी ही सायली नव्हती ना. सायलीला या सगळ्यामध्ये आता खोडा घालायची जी सवय आहे ना, त्याच्यामुळे आज पण बघितलंस ना तिने कसं केलं ते. म्हणजे मला तर कळतच नाही की मुळात ह्या दोघींची जोडी आलीच कुठून, माझ्या आईची आणि तिची. तिने हे सगळं मुद्दामच केलं आणि मुद्दाम करत तिने या सगळ्यामध्ये आता स्वतःला एकदम साधा टास्क घेतला. अश्विन म्हणतो, नाही हा टिकली लावणं हा काही साधा टास्क नव्हता. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, मग काय दुसरं काय आहे, साधा टास्क नव्हता तर काय होतं, हे काही नाही आहे, तिने फक्त नाटकच केलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, जाऊ दे ना, तू कशाला तिच्याबद्दल इतका विचार करत बसलेली आहेस. यावरती ती सांगते, नाही ही दरवेळेला अशीच करते. सांग बरं मला, प्रत्येक दोन्ही कॉम्पिटिशनमध्ये आपण दोघं जण हरलो कसे. यावरती अश्विन म्हणतो, जाऊ दे ना, हे बघ या कम्पॅटिबिलिटीच्या टेस्टमध्ये जरी आपण हरलो असलो तरी आपल्याला दोघांना माहिती आहे ना की आपण दोघांसाठी किती कम्पॅटिबिलिटी आहे. ते आपली सगळ्यात जास्त जोडीची कम्पॅटिबिलिटी कुठची असेल तर आपली. खेळाने सगळं सिद्ध होतंय का, नाही ना. त्यामुळे तू या गोष्टीचा विचार काही करू नको. असं म्हणत तो आता प्रियाला समजवत असतो. प्रिया या सगळ्यामध्ये समजून काही घेत नसते, कारण तिला हे टेन्शनच आलेलं असतं की एक एक करत असे सगळे सुभेदार जर सायलीच्या बाजूने जायला लागले तर बहुतेक मी एकटीच पडेन, याचं तिला चांगलंच टेन्शन आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रिया काही बोलत नसली तरी या सगळ्यामध्ये ती आता चांगलीच अडकलेली असते. बरं, आता इकडे महिपत दारू पिऊन टुल्लू असताना त्याला आता फोन करते आणि आता इकडे दामिनी बोलायला लागते. आणि दामिनी म्हणते, काय हो शिकरे, तुम्ही 24 तास आता इकडे प्यायलेलेच असता काय, 24 तासामध्ये कधी शुद्ध असतात एवढं सांगत जा. यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत, मी ना नाही मी 24 तास शुद्धीत असतो. बोला ना दामिनी बाई, काय काय तुम्हाला काय मदत पाहिजे. असं म्हणत आता इकडे महिपत ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याला दामिनी सांगते, तुमची ती प्रिया, त्या प्रियाने नकार दिलाय चौकशीसाठी यायला. मी ज्या वेळेला तिला नोटीस पाठवली त्यावेळेला रविराज किल्लेदार यांचं मला उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी मला उत्तर देऊन सांगितलंय की तिची मेंटल कंडिशन ठीक नाहीये आणि त्यामुळे ती येऊ शकणार नाही. महिपत म्हणतो, काय तिची एवढी हिंमत, काय काळजी करू नका, ताबडतोब तुमच्याकडे तिला पाठवतो. म्हणजे इतकी कशी काय ती हिंमत करू शकते. पण काय हो दामिनीबाई, मला एक सांगायचं आहे की ती आता इथे कोर्टात पण खोटच बोलती आहे आणि त्यानंतर ती आता तुमच्या समोर येऊन पण तेच सांगणार आहे खोटारडं. मग तिची चौकशी करण्याची गरज काय. त्यावर ती दामिनी म्हणते, कसं आहे, मला कोर्टामध्ये लिगली दाखवता येईल की मी प्रत्येक पुराव्याची आधी चौकशी केली होती म्हणून, आणि त्याचबरोबर काही गोष्टी तिच्याकडून क्लिअर पण होतील. त्यामुळे चौकशी करायला पाहिजे ते तुम्ही मला शिकवू नका, तुम्ही फक्त ती माझ्याकडे येईल ह्याची व्यवस्था करा. यावर ती शिकरे सांगतो, काही काळजी करू नका, मी आहे की नाही, मी तिला आस्सा पाठवतो. असं म्हणत तो आता फोन कट करतो. आणि ही प्रिया जात नाही म्हणजे काय, हिला जायलाच पाहिजे, हिची फालतूगिरी चालायची नाही. असं म्हणत तो आता मध्यरात्री प्रियाला कॉल करतो. प्रिया अश्विनच्या बाजूला झोपलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये आता सतत विचार चालू असतो, तो म्हणजे घडलेल्या प्रकाराचा. नाही जर का अशीच ही सायली कॉम्पिटिशन जिंकत राहिली तर मात्र माझं काही खरं नाहीये. प्रत्येक वेळेला ही असंच करत राहिली तर सगळ्यांना तिच्या बाजूने वळवेल आणि मी खरी तन्वी नाहीये हे एक दिवशी सिद्ध पण ती करून दाखवेल. काय करू, कसं करू, या सगळ्यामध्ये आता मी सायलीला कशी हे करू, असा विचार करत असताना महिपतचा फोन वाजतो आणि इकडे प्रिया गडबडते. अश्विनकडे एकटक नजरेने पाहते आणि ती आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला येते. ज्या वेळेला ती बाजूला येते तेव्हा ती म्हणते, काय आहे हे महिपत शिकरे, अहो मी इथे एकटी नाहीये, नवऱ्याच्या बाजूला झोपले मी. महिपत म्हणतो, तू कुठे पण झोप, तू दामिनीला त्या आता तिकडे चौकशीसाठी नकार का दिलास. यावरती प्रिया सांगते, मी कुठे नकार दिलाय, मी दामिनीला नकार दिलाच नाही, ते किल्लेदारने उत्तर दिलंय. म्हणजे जे उत्तर आता किल्लेदारने अर्जुनला दिलं ते सेम टू सेम उत्तर तिला दिलंय. त्यावरती मग आता इकडे शिकरे सांगायला लागतो, हे बघ ते मला काय माहित नाहीये, तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता त्या दामिनी देशमुखच्या इकडे पोहोचायचं आहेस, कळतंय का. यावरती प्रिया म्हणते, हो तुम्ही काळजी करू नका, मी जाणार आहे आणि ही सगळी चौकशी मी करणार आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. पण हे असं मध्यरात्री मला तुम्ही कॉल केलात तर या सगळ्यामध्ये आता माझा नवरा ऐकेल ना हे सगळं, प्लीज असा फोन करत जाऊ नका. असं म्हणत ती फोन ठेवते. पण तितक्यात अश्विनला जाग येते आणि तन्वी इतक्या रात्री कोणाशी बोलतेस.
अश्विनला पहिल्यांदा संशय आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये संशय आल्यावरती मग मात्र आता अश्विन थोडंसं तिच्याकडे संशयात्मक नजरेने पाहतो. प्रिया थोडीशी गडबडते. नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला ह्याला लपेटलं पाहिजे आणि ह्याला परत घोळात घेतलं पाहिजे. मग खोटी नाटी काही बाही कारणं सांगून या सगळ्यामध्ये ती आता सिच्युएशन मारून नेण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन आपल्या रूम मध्ये दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघत असतो जे मधुभाऊंनी साक्ष दिलेली असते किंवा मधुभाऊंच्या सोबत तो सीन रिक्रिएट केलेला असतो. त्या सीनच्या बद्दल आता तो सगळं परत पाहत असतो. ज्या वेळेला तो पुन्हा हे सगळं पाहत असतो आणि त्याच वेळेला इकडे सायली येते आणि सायली म्हणते अर्जुन सर अहो कॉफी पिऊन घ्या. या सगळ्यामध्ये अजूनही तुम्ही आता तोच काय व्हिडिओ बघताय. त्या व्हिडिओ बघून तुम्हाला काही बदलणार आहे का त्याच्यामधलं असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही आज हे काम फत्ते झालं पाहिजे. काहीही झालं तरी कॉफी नंतर आज हे काम व्हायला पाहिजे. यावरती सायली म्हणते सारखं तो व्हिडिओ बघून काय बदलणार आहे का. यावरती अर्जुन म्हणतो ज्या वेळेला आपण आता सारखी ते क्लू व्हिजिट करत असतो ना तेव्हा कदाचित त्यामधून आपल्याला काहीतरी नवीन मिळण्याची शक्यता असते असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य येतो. चैतन्य आल्यावरती सायली म्हणते बघा चैतन्य भाऊजी तुम्हीच सांगा बरं ह्यांना म्हणजे मी इतकं सांगतीये तर ह्यांना काही ऐकायचंच नाहीये. बघा तरी म्हणजे आता हे ना या सगळ्यामध्ये आता कॉफी घेतच नाहीये. सारखं ते काहीतरी डायरीमध्ये लिहितायत आणि सारखा तो व्हिडिओ बघतायत. यावरती चैतन्य म्हणतो मी ज्या वेळेला ही गोष्ट सांगेन ना तेव्हा तर अर्जुन पूर्णपणे आता नाश्ता पण करायचं विसरेल असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते काय. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो इकडे चैतन्य सांगायला लागतो की प्रियाला या सगळ्यामध्ये आपण आता सायकोलॉजिस्ट कडून व्हिजिटसाठी बोलवतोय आणि त्यासाठी कोर्टामध्ये मी ऍप्लिकेशन देऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते पण या सगळ्यामध्ये आता रविराज काकांनी नकार दिला तर अर्जुन म्हणतो नाही सिनियर या सगळ्यामध्ये नकार देऊच शकत नाही कारण कोर्टाकडून एकदा का ऑर्डर आली ना की या सगळ्यामध्ये सिनियर कोणत्याही प्रकारे नकार देऊ शकणारच नाहीये. काहीही झालं तरी सिनियरला या सगळ्यामध्ये होकार द्यावाच लागणार असं म्हटल्यावरती चैतन्य सांगायला लागतो हो. आणि आता मग सायकोलॉजिस्ट कडून तिची चौकशी केली ना की आपल्याला कोर्टामध्ये या सगळ्याचा खूप उपयोग होईल. त्यावरती सायली म्हणते हो पण या सगळ्यामध्ये तन्वीला जर समजलं की आपण तिची पुन्हा चौकशीसाठी हे सगळं करतोय तर या सगळ्यामध्ये ती आता पुन्हा आपल्याला करण्याचा प्रयत्न केला तर तिने आणि माहेरी निघून गेली तर. यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन हो काही हरकत नाहीये माहेरी गेली तर गेली. चैतन्य म्हणतो गेली माहेरी तर काय फरक पडतोय. काही फरक पडत नाहीये. आपण या सगळ्यामध्ये आता ताबडतोब एक काम करू शकतो म्हणजे अर्ध्या तासामध्ये तिला बोलवायचं. पनवेलमध्ये यायला किती वेळ लागतोय अर्धा तास तर लागतो असं म्हटल्यावर ते अर्जुनच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते आणि अर्जुन सांगायला लागतो बरोबर आहे पनवेलमध्ये जर का अर्धा तास लागत आहे तर या सगळ्यामध्ये आणि त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतात. त्याच्या डोक्यामध्ये अशी विचारचक्र सुरू होतात की पनवेलमध्ये जर का अर्धा तास यायला लागतो मग त्या दिवशी पोलिसांना यायला 1.5 तास का लागला. काय असं घडलं होतं की पोलीस 1.5 तास उशिरा आले. मग आता अर्जुन विचार करायला लागतो आणि अर्जुन म्हणतो बघा विलासने मधुभाऊ पोहोचण्याच्या आधी पोलिसांना मेसेज केला होता की त्याच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर मधुभाऊ आले ही झटापट झाली. झटापटीमध्ये विलासचा जीव गेला आणि त्यानंतर तुम्ही सगळेजण सिनेमावरून घरी आलात. सिनेमावरून तुम्ही घरी आल्यानंतर त्यानंतर मग आता इकडे पोलीस आले. 1.5-2 तासाचा सहज याच्यामध्ये वेळ गेलेला असेल. मग या 1.5-2 तासामध्ये पोलीस कुठे होते. पोलीस तोपर्यंत का नाही आले. नक्की या सगळ्यामध्ये काय घडलं. नाही मला असं वाटतंय आपल्या हातात खूप मोठा हुकुमाचा एक्का लागलेला आहे. यावरती चैतन्य म्हणतो हो की म्हणजे आपण आतापर्यंत ही गोष्ट लक्षातच आणली नाही. आपण लक्षातच आणलं नाही की नक्की काय घडलंय ते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो आपल्याला लवकरात लवकर या सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन करायलाच पाहिजे. म्हणजे बघा विलासचा फोन गेल्यापासून ते 1.5 तासाने पोलीस येईपर्यंतच सगळं आपल्याला शोधायला पाहिजे
पाहिजे यावरती आता इकडे सगळ्यांच्या मध्ये डोक्यामध्ये चर्चा सुरू होते की काय नक्की घडलं असेल त्या 1.5 तासामध्ये आणि काय या सगळ्यामध्ये आता नक्की ठरलं असेल। तोपर्यंत प्रिया अस्वस्थ असते, काय करू, म्हणजे मी आता दामिनीकडे गेले तरी सुद्धा खूप मोठा गडबड होईल, नाही गेले तरी गडबड होईल, अर्जुनला चौकशीला नकार दिलाय आणि दामिनीकडे कशी जाऊ, काय करू, तिला काही कळतच नसतं आणि ती खूप अस्वस्थ असते। तोपर्यंत चैतन्य म्हणतो, अरे हो, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, म्हणजे आपल्या हातात खरंच खूप मोठा क्लू लागलाय। खरं तर जर का विलासने मेसेज 1.5-2 तासापूर्वी केला होता तर पोलीस आश्रमामध्ये खुनाच्या आधी यायला हवे होते। जर पोलीस आश्रमामध्ये खुनाच्या आधी आले असते तर खून कदाचित झालाच नसता ना। यावरती अर्जुन म्हणतो, चैतन्य तू एक काम कर, त्या खुनाच्या रात्री ज्यांनी कोणी इन्व्हेस्टिगेशन केलं ते पोलीस ऑफिसर, जे काही इन्व्हेस्टिगेशन झालं ते सगळं मटेरियल, ते सगळं आपल्या हातात घे, हाच आपल्या हातातला खूप मोठा क्लू असणार आहे आणि याच्यावरूनच आपण आता कोर्टामध्ये ही केस जिंकणार। माझ्या हातात खूप मोठा हुकमाचा एक्का लागलाय, आता हा कोर्टामध्ये कसा उघडायचा हुकमाचा एक्का हे आता त्या वेळेवरती डिपेंड असेल, असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता जबरदस्त निर्णय घेतो आणि इकडे सायली आणि चैतन्याला समजतं की हा हुकमाचा एक्का कोणता आहे। सगळेजण खूप खुश होतात आणि आता चैतन्य कामाला लागतो त्या रात्रीचं सत्य शोधण्यासाठी। दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सायली किचन मध्ये काम करत असते, त्याच वेळेला ती प्रतापकडे पाहते तर प्रताप अख्ख्या घरभर काहीतरी शोधत असतो। सायली सांगते, बाबा तुम्ही हा पेपर बघताय का, वाचायला तुम्हाला पेपर हवाय का, काय हवंय? यावरती प्रताप म्हणतो, अगं पेपर वाचू कसा, या 2 डोळ्यांनी मला पेपर वाचताच येत नाहीये, चष्मा कुठे आहे माझा? यावरती सायली हसायला लागते आणि तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावरती आहे असं सांगते। अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि आता हसत असतो आणि त्याच वेळेला इकडे प्रताप म्हणतो, काय करायचं, हे आता वय झाल्याचं लक्षण म्हणायचं, दुसरं काय, असं म्हणत प्रताप पण हसायला लागतो। सायली आणि प्रताप दोघं हसत असताना अर्जुन हे पाहतो। तोचपर्यंत अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो। चैतन्याचा कॉल आल्यावरती चैतन्य म्हणतो, अर्जुन खूप मोठी गुड न्यूज आहे आपल्या हाताला लागलेली आहे। अर्जुन म्हणतो, काय झालं? यावरती चैतन्य म्हणतो, प्रियाचे जे काही सायकोलॉजिस्टच्या समोर आपल्याला स्टेटमेंट घ्यायचं आहे त्याची कोर्टाकडून परवानगी मिळाले, मी रविराज काकांना नोटीस सुद्धा पाठवले। इकडे रविराजांना नोटीस येते आणि त्यावरती प्रिया आलेली असते घरी। प्रिया म्हणते, बाबा कसली नोटीस आहे? त्यावरती रविराज सांगतात, मी तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून नोटीस आल्यावरती चौकशीसाठी नकार दिला होता, तर त्याने सायकोलॉजिस्ट कडून नोटीस पाठवलेली आहे। आता तुझी चौकशी सायकोलॉजिस्टच्या पुढे होणार। मग प्रिया हादरते, मग काही आपलं खरं नाही, कोणतंही नाटक चालणार नाही हे लक्षात आल्यावरती प्रियाला आता धक्का बसतो, परत तिला घावभच खाली बसते। आता या सगळ्यामध्ये प्रियाची सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी कशी होणार पाहणं फारच रंजक ठरणार।